विरोधकांनी किमान काय वस्तुस्थिती आहे तपासली पाहिजे, काय कारण काय त्यांना या ठिकाणी त्यांची अवस्था ही झाली हे तपासलं पाहिजे असं मला वाटतं. सर, परभणीच्या मुद्द्यावरती नितीन राऊत आरोप करतायत की आंदोलकांना बेदम मारहाण केलेली आहे, निष्पाप महिलांवरती पोलिसांनी अत्याचार केल्याचे व्हिडिओ माझ्याकडे मी विधानसभेत मांडेल. नाही, असं आहे की घटना दुर्दैवी आहे, पण त्या ठिकाणी आरोपीला तात्काळ अटक झाली आहे. माननीय मुख्यमंत्री महोदयांनी तातडीनं कारवाई केली, सरकारने तातडीने कारवाई केली, पण नंतर मात्र जो प्रक्षोभ झाला त्या प्रक्षोभाचं त्या ठिकाणी ज्या पद्धतीने तोडफोड सुरू होती, ज्या पद्धतीने आंदोलन सुरू होतं, त्यामुळे सरकार आणि आंदोलनकर्त्यामध्ये योग्य समन्वय झाला. नंतर ते आंदोलन संपलं, पण थोडी पोलिसांमध्ये काही जे बाचाबाची झाली किंवा जे काही तणाव निर्माण झाला त्यामध्ये जरी नितीन राऊतांनी विधानसभेत मांडलं तर आमचे मुख्यमंत्री त्यांना योग्य उत्तर देतील. तपास पूर्ण त्या ठिकाणी तपास जो केला सरकारने ते तपास मांडतील. माननीय मुख्यमंत्र्यांनी कालच सांगितलं की मी विधानसभेत मांडणार आहे. मोठा बोलू नका, फक्त आम्ही विधानसभेत चर्चेला तयार आहोत असं रावसाहेब दानवे म्हटले. काल मुख्यमंत्री म्हटले होते की विधान भवनात चर्चा करावी, बाहेर माध्यमांवर चर्चा करू नये. अंबादास दानवे म्हणतात तुम्ही फक्त खोटं बोलला का, आम्ही विधानसभेत सुद्धा तयारी करायला तयारी आहोत. सध्या जरा थोडी आता शॉकमध्ये आहेत. त्यांना निवडणुकीमध्ये 440 व्होल्टचा करंट लागला आहे आणि त्यामुळे जरा त्यांची अवस्था थोडी दुरुस्त व्हायला थोडा वेळ लागेल. सध्या आता विरोधक म्हणून ते आपली भूमिका पार पाडतात आहे, पण ते शॉकच्या बाहेर निघाले नाही आहे. त्यांना लोकांनी मोठा शॉक दिला आहे, तर पुढं काहीतरी धीरे धीरे परिवर्तन होईल. नतीजे सामने आने के बाद हम देख रहे हैं महाविकास आघाड़ी जो है ईवीएम पर हमलावर है. एक पद आणि एक व्यक्ती असतं. तुम्ही प्रदेशाध्यक्ष आणि मंत्री देखील आहात. प्रदेशाध्यक्षासाठी पुन्हा दुसऱ्या नावाची चर्चा आहे. काय विदर्भाचं नाव असेल काय? आमचे केंद्रीय नेतृत्व याबद्दल चर्चा करेल आणि केंद्रीय नेतृत्व जे निर्णय करतं ते आमच्या पक्षामध्ये अंतिम असतं आणि शेवटी एका पदावर एकच व्यक्ती आमच्या पक्षात काम करतं आणि त्यामुळं जी काही व्यवस्था ठरेल त्या व्यवस्थेतनं पुढे जाऊ. नतीजे सामने आने के बाद लगातार ईवीएम पर हमलावर है विपक्ष, लेकिन अब उमर अब्दुल्ला जो कि उनके अलायंस पार्टनर है वही उन पर हमला कर रहे हैं. बोले कि जब आप जीतते हैं तब तो ईवीएम का ठेका नहीं फोड़ते. देखिए, पूरा देश कहता है, 140 करोड़ भारतीय कहते हैं और महाराष्ट्र के 14 करोड़ महाराष्ट्र के लोग कहते हैं, जनता कहती है कि ये झूठी अफवाह है, महाविकास आघाड़ी फैला रही है. जब वो जीतते हैं तब ईवीएम अच्छी होती है, जब वो हारते हैं ईवीएम खराब होती है. ये सारे जनता को समझ गया. अभी उन्होंने सबक नहीं सीखा तो आने वाले पंचायत चुनाव में जनता उनको धो डालेगी. अगर वो आकलन नहीं कर पा रहे चुनाव हारने का तो हम क्या करें. हम तो जनता में जा रहे हैं, हम जनता में जाकर हम फिर एक बार चुनाव की तैयारी कर रहे हैं. हम 1.5 करोड़ सदस्यता अभियान भी कर रहे हैं भारतीय जनता पार्टी का. हम 1.5 करोड़ घर जाना चाहते हैं. हम निश्चित रूप से हम अपना काम कर रहे हैं, लेकिन कांग्रेस पार्टी ईवीएम पर दोष देकर खुद के पांव पर फिर एक बार कुल्हाड़ी मार रही है, क्योंकि ईवीएम का दोष देकर वो कभी जीत नहीं सकते. उन्होंने आत्मविश्वास खो दिया है, विश्वास खो दिया है. सर, विपक्ष वाला 2.5 ईयर फॉर्मूला और पोर्टफोलियो में देरी भी एक बड़ा मुद्दा. भाई कल तो एक्सपांशन हुआ है, और पोर्टफोलियो में कोई देरी नहीं है, पोर्टफोलियो में कोई झगड़ा नहीं है. मैं खुद उस जो चर्चा में हूँ और वो चर्चा में बिल्कुल सीधा सारा विषय खत्म हो चुका है. आप मीडिया ही चलाते हो कि पोर्टफोलियो में ऐसा हो रहा है, कुछ नहीं है. हमारे तीनों नेता बैठकर और मैं भी उसके साथ में बहुत बार बैठा हूँ, कुछ भी नहीं है. आपको जल्दी इसका निर्णय मिल जाएगा. देखिए, भुजबल साहब वरिष्ठ नेता है हमारे. माननीय छगन भुजबळ जी हमारे वरिष्ठ नेता है. माननीय छगन भुजबळ जी आमचे वरिष्ठ नेते आहे. त्यांनी या महायुतीला मोठा आशीर्वाद दिला आहे. एक ज्येष्ठ नेते म्हणून त्यांनी महायुतीला सांभाळला आहे. अनेक वर्ष महाराष्ट्राचे मंत्री म्हणून, उपमुख्यमंत्री म्हणून त्यांनी या महाराष्ट्राच्या जनतेची सेवा केली आहे. मला असं वाटतं माननीय अजित पवारजी त्यांच्या नेतृत्वाचा योग्य निर्णय करेल, योग्य स्थान त्यांना देईल आणि मला वाटतं की त्यांचं स्थान आमच्या महायुतीमध्ये मोठं आहे आणि राष्ट्रवादी पक्षात सुद्धा मोठा आहे. तर मला वाटतं की अजितदादा याबद्दलचा
खऱ्या अर्थाने चांगला विचार करतील. सर, मराठा आणि ओबीसी समाजाला मंत्रिमंडळामध्ये समान स्थान देण्यात आलेलं आहे. विरोधकांना आणि जे सातत्याने आरोप करत होते विशेषतः भाजप आणि फडणवीसांवर की ते ओबीसी आणि मराठा विरोधी आहेत म्हणून, उत्तर दिलेलं आहे का मंत्रिमंडळाच्या माध्यमातून? माननीय आमचे देशाचे नेते पंतप्रधान मोदीजी, आमचे अमित शहाजी, माननीय JP नड्डाजी, आमचं केंद्रीय नेतृत्व आणि माननीय देवेंद्रजी यांनी बसून ज्या पद्धतीने सर्व समाजाला 18 पगड जातीला आणि महाराष्ट्रातला जो समाज आहे त्या सर्व समाजाला, मराठा समाजाला, मागासवर्गीयांना, शेड्यूल ट्राईब, शेड्यूल कास्टना ज्या पद्धतीनं प्रतिनिधित्व दिलं, महिला बहिणींना प्रतिनिधित्व दिलं, आमच्या लाडक्या बहिणीला प्रतिनिधित्व दिलं आहे. खरं तर एक सामाजिक समतोल राखला गेला आहे, भौगोलिक समतोल राखला गेला आणि सामाजिक समतोल राखला गेला. आणि त्यामुळे आमचं राज्य हे समाजाच्या शेवटच्या व्यक्तीच्या कल्याणाकरता सर्व समाजाला सोबत घेऊन या महाराष्ट्राचा विकास करण्याकरता आमच्या राज्याच्या प्रमुखाने देवेंद्रजींनी भूमिका घेतली आहे. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.